मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। चला भाई पांडुरंग, चला भाई पांडुरंग, पाहू वायवंटी मांडियला काला भवती गोपाळांची दाटी। आनंदे कवळ देती एकामुखी एक, न म्हणती सान थोर अवघी सकळी। हमामा हुंबरी पावा वाजविती मोहरी, घेतलासे फेरा माझी घालुनिया हरी। लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती, विसरल्या देहभाव शंका नाही चित्ती। पुष्पांचा वर्षाव झाली आरतीयांची दाटी, तुळशी कुंभुनिया माया घालतील कंठी। यादवांचा राणा गोपी मनोहर काना, यादवांचा राणा गोपी मनोहर काना। तुका मने सुख वाटे ते कुणिया म्हणा। चला बाई पांडुरंग, पाहू वायवंटी मांडियला काला भोवती गोपाळांची दाटी। विठ्ठल विठ्ठल सर्व काही इथे राहणार, तुझं घर बनला गाडी सर्व इष्टे। धनान भूम पश्वश्व गोष्टे, भार्या गोद्वारे जनस्मशाने। देहश्रिताया परलोक मार्गे, कर्म गच्छति जीव एक। मग सर्व जर इथे राहणार महाराज, मग तुला येऊन काय केलं? काला असं एकानं दुसऱ्याला विचारावं, का आलं बाबा? मग त्याची पूर्णतः का आल्याची ते काला खाल्ल्याने होणार। म्हणून जीवनाला पूर्णता मिळण्याचं साधन काल्याचं कीर्तन। विठ्ठल विठ्ठल पूर्णता का महाराज? तुम्ही बघा ना, सप्त्याचे 7 दिवस बघा जरा। पहिला दिवस नामापासून सुरुवात करायची,
रूपाची गुढी गायची, अद्वैत प्रकरण दाखवायचं, नंतर उपदेश करायचा, नंतर करुणा भाकायची, नंतर संताची शरण भाकायची, नंतर मागणी मागायची. आणि हे सगळं झाल्यानंतर जो मिळणारा काला आहे तो सत्याची पूर्ण आहुती आहे, तशी जीवनाची पूर्ण आहुती आहे. म्हणून काल्याचं कीर्तन महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल मग महाराज तुम्ही म्हणता काला काला काला, या प्रश्नाचं उत्तर म्हणे काल्याच्या कीर्तनात. काल्याच्या कीर्तनात आमच्या जीवनाची पूर्णता होता म्हणता महाराज. बरोबर, एवढा अर्थ का? आणखीन एक अर्थ बघा, लक्षात घ्या. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः नाहीतर घरी पोरगं रडतं, वर्षभराचं पोरगं तोंडानं सांगत नाही भूक लागली, आईला कळतं लेकराला भूक लागली तर काला करतं तोंडात भरवतं. अगदी तसं येतं सुद्धा आमची मायच आमच्या तोंडात भरवते. भानुदास गीती प्रसाद म्हणजे प्रसन्नता. भानुदास गीतिगात प्रसाद देतो, प्रसन्नता देतो. पंढरीनाथ प्रसन्नता देते बाबा. पण ही प्रसन्नता आपण घेत नाही. प्रॉब्लेम आहे, कारण की याच्यासाठी अधिकार लागतो. अधिकार देवाच्या प्रसादे करारे भोजन बाल अधिकारी, येथे कोण येथे अधिकार लागतो. देवाच्या मंडपात येऊन देवाच्या हातानं भोजन करण्यासाठी अधिकार लागतो. तुम्ही सर्व अधिकार संपन्न मंडळी आहेत जे इथं बसलेले आहात. असे काय मंडळी आहेत की जे अजूनही खरंच गावामध्ये आहे ना, आपल्या घरामध्ये बसून बासंदी खात आहे. आपल्या घरात बसून काल पाहुणे झाले, पाहुण्यासाठी पाहुणचार, मग उरली होती बासंदी त्याच्यावर देत आहे. म्हणले काय ते लाया फुरफुर काय खायचं, म्हणले बासंदी खावं, मग घरी बसलेले. म्हणून काला दुर्लभ आहे, काला दुर्लभ आहे, तसा मनुष्य जन्मही दुर्लभ आहे. नरदेह तुम्ही बघा, त्यांना समजावं लागतं की बाबा नरदेह दुर्लभ आहे रे, नरदेह दुर्लभ आहे रे, नरदेह दुर्लभ आहे रे. तो तुम्हाला मिळाला, नरदेह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावे, जलचरी घ्यावे 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्यावे, 10 लक्ष घ्यावे पक्षामध्ये, 20 लक्ष योनी पशुचिया घरी, मानवा भितरी 4 लक्ष, 184 न चुकी फेरा गर्भवासी यातना थोर, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी खूप दुर्लभ आहे. पुनरपि जननम पुनरपि मरण, वारंवार जन्मणं वारंवार मरण. आणि हे सगळं
केल्यानंतर तुम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली आणि हा नरदेह प्राप्त होऊ नये त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ हा काल आहे. नरदेव मिळाला नाही का? सर्वांना नरदेव मिळाला, दुर्लभ असा नरदेव मिळाला, पण त्या नरदेहापेक्षाही दुर्लभ हा आमचा काला आहे. याला तुम्ही काय लावा आणि ते पोहे आणि ते मुरमुरे आणि सर्व खारट तिखट आंबट याचे बनलेले पदार्थ न समजा, याला अमृत समजा बाबा. अमृत विठ्ठल विठ्ठल. पण हे अमृत स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. जर स्वर्गातल्या अमृतापेक्षा जर हे काल्याचं अमृत श्रेष्ठ नसतं राहिलं तर स्वर्गातल्या देवतांनी इथे येण्याची स्वर्गामध्ये सुद्धा काल्हा नाही भाऊ. तेथे अमरत्व सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी अमरावती, जेथे महासिद्धीचे कोठारे अमृताचे भंडारे, जे जर गावी खिल्लारी कामधेनूचे खूप मोठी संपदा तेथे आहे. याच्यापेक्षा खूप मोठी खूप अफाट अशी संपदा त्या स्वर्गामध्ये असूनही तेथे काला मिळत नाही म्हणून ते देव आतुर होतात. मग महाराज स्वर्गात नाही म्हणता, ब्रह्मलोकामध्ये तरी काला आहे का? म्हणजे तेथे सुद्धा नाही. तेथे मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध, तपही विशुद्ध, मूर्तिमंत गायत्री मूर्तिमंत, चौवाच्या वर्तत, सत्य सत्य लोकी मूर्तिमंत न असत्य तेथे असे ना, संपत्तीवान ऐश्वर्यवान धार्मिक चारी वेदांनी युक्त असं हे ब्रह्मलोक आहे. पण तेथे सुद्धा काला नाही. आस करती ब्रह्मादिक देखुनिया वायवंतीचे सुख मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैसा. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा काल्या खाण्याची आतुरता एवढा दुर्लभ आहे. वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठामध्ये खूप इस्टेट आहे बाबा. ते वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भुज नर घनश्याम पितांबर धर शंखचक्र अवघ्यासी. तेथ नाही आदिगादी नाही विषयासक्त बुद्धी, स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्ध उद्धवा. सर्व इस्टेट जगातली सर्वात मोठी इस्टेट वैकुंठामध्ये आहे. पण तेथे सुद्धा काला नाही. एवढा दुर्लभ आमचा हा काला आहे महाराज. मग महाराज तुम्ही सांगून राहिले वैकुंठात नाही, ब्रह्मलोकात नाही, स्वर्गात नाही, मग नेमका पृथ्वीतच काला का होतो? विशेष हा लाभ काला नाही. वैकुंठामध्ये काला नसण्याचं कारण तिथे संत नाही. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही म्हणता आताच तुकाराम महाराज वैकुंठात आहे, तिथे काला कसं काय नाही? कारण सांगतो. कारण वैकुंठामध्ये देवच राहत नाही हो. हे जर अजबच ऐकलं महाराज. अरे वैकुंठामध्ये देव नाही राहत का? नाही राहत. बोलून का राहिले? नारायण वैकुंठात राहते ना? नाही राहत. नाही राहत. काऊन नाही राहत? अरे बाबा त्याला तिथं गमत नाही. कारण त्याचं सुख संताच्या घरी आहे. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे
वेळावला वैकुंठ सोडून संत जन राहिला वैकुंठ सोडून संत जन राहिला या सुखाकारणे देव वेळावला या सुखाकारणे देव वेळावला धन्य धन्य वैष्णव सदना नावडे वैकुंठ शिशाचे शोण वैष्णव सदन आवडले. तिथं तुम्हाला एक सांगा, देव तिथं राहत नाही, तिथं संत राहील का? घराचा मालकच घरात नाही राहत घरात. आता तुम्ही मला एक सांगा, मी तुमच्याकडे पाहुणा आलो, येऊन गेलो, कधी जात नाही पण आलो सहजच. छान अशी रूम दिली तुम्ही, बढियापैकी ते टायर्स मार्बल्स सगळं काही लागलेलं आहे, AC लागलेलं आहे, छान अशी रूम दिली तुम्ही मला. महाराज आले भाऊ, आराम करा, जेवण वगैरे झालं, झोपायला लागलो. झोपायला लागल्यानंतर माझ्या अंगाला झोप पडाडून चावा यायला लागला. इकडून डसतं, मी इकडून खाजवतो, तिकडून खाजवतो. अरे बापरे, डसलं काय बापा, एवढं जोरात काय डसतं? एवढ्यांदा मी काय पाहिलं माहिती आहे, एका जणांनी ते ब्लँकेट वगैरे घेतलं, आपली चादर वगैरे घेतली, घराच्या बाहेर चालले. दुसऱ्या वेळेला आले, आपली खाट घेतली आणि घराच्या बाहेर टाकलं, तिथे टाकून ते झोपायला लागले. मी उठलो, बघितलं काय, घर मालकाच्या घरात मी आणि घर मालक बाहेर. मी विचारतो, काऊन जी असं काऊन, तुम्ही बाहेर मी कसा घरात? म्हणले महाराज, आम्हाला ते खटमल डसतात, मच्छरी डसतात, पण आम्ही त्या रूम मध्ये कधीच झोपत नाही. मग मला कशाला झोपवलं? खटमल डसायला. अगदी तसं वैकुंठामध्ये भगवंताला गमत नाही, त्यांना संताचं घर गमते, संताच्या घरामध्ये राहणं त्यांना आवडते. तर मग जेथे देव नाही तेथे संत कसे राहते? उलट आपण देवापेक्षा संतांनाच धन्यता द्यावी असं म्हणतो. कावडीने पाणी जागरी चंद्र अनन्य भक्ती भावनिया वंदिताये पादे अनन्य भक्ती भावनिया वंदिताये पादे बाबा, वैकुंठात काला नाही रे, ब्रह्मलोकात काला नाही, स्वर्गात काला नाही, भूतलावर काला होतो म्हणतात. त्याला काय कारण आहे ते पटकिन्या सांगा, लवकर सांगा, पटापट सांगा. सांगतो बघा, काला त्याच ठिकाणी होत असते जिथे 3 गोष्टी जमतात. देव भक्त आणि नाम, तेथेची उत्तम चंद्र जवंतिता, जळते पापाचे भूमी. तथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम 3 ठिकाणी. 3 ठिकाणी एका ठिकाणी आले पाहिजे. देव असले पाहिजे, तिथं भक्त असले पाहिजे म्हणजे संत असले पाहिजे, आणि नाम असलं पाहिजे. असं 3 जेव्हा एका ठिकाणी घडते ना, तिथं काला होत असतो.
मग महाराज तिथं तुम्ही काला होतो म्हणता. तुम्ही सुरुवातीला आम्हाला हे सांगितलं की इथे करज गावामध्ये काला होत आहे. मग इथं या तिन्ही गोष्टी आहेत का? आहेत बाबा, आहेत. जेथे श्रीमद भागवतासारखा ग्रंथ आहे, नवे जीव हा ग्रंथ साक्षात भगवंत लिहितवसे. सदा सेवा श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचिंत समश्रेत. श्रीमद भागवतासारखा ग्रंथ आहे, साक्षात देव आहे, संत नाही का? दत्तगिर बाबांसारख्या संतांच्या सानिध्यामध्ये इथे आपण बसलो म्हणून संतही आहे. नामही आहे बाबा, नामही आहे. नाही तर आम्ही का 7 दिवस काही इथं काय करत होतो, नावच घेत होतो ना, रिकामी टाय थोडी कुठले. म्हणून नामही आहे, देवही आहे आणि भक्तही आहे. म्हणून या ठिकाणी काला होतो. विठ्ठल विठ्ठल मग महाराज काला इथं करंजगाव मध्येच होते पृथ्वीवर की आणखीन कुठं काही होते? तर त्याचं उत्तर जेथे जेथे देव भक्त आणि नाम आलं तिथे तिथे काला होतो. बरं महाराज एक सांगा, देवानी संतांनी प्रत्यक्ष या अगोदर कधी काला केला का? हो केला. एक काला भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम केला गोकुळामध्ये. 11 वर्ष 52 दिवस भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहिले आणि तेथे राहत असताना सर्व गोपा एकत्र जमायचे आणि आपापल्या शिदुऱ्या करायच्या. बिंद्या काढ रे तुझी शिदुरी, काय आणलं रे? निऱ्या भाकरीच आणल्या का काय? तू काढ रे. अरे निरी चटणीच आणली, तू आण. तू टमाटरच आण. म्हणले चल रे बाबा, कसं करायचं आता? कसं करायचं? ते म्हणले माझे आहे ते सेपाय नाही तरी जा 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 आपल्या घरून आहे ना, पण तुझ्या ह्याच्यात काय आहे ते तर दाखव. नको नवनीत लोणी, माझ्या ह्याच्यात लोणी आहे म्हणले. याचे अशा गोष्टी नको म्हणले, माझे आहे तसा ना. गोपाळ म्हणायला लागले, सो देवा आम्ही आणायचं कुठून? आमच्या घरी नाही, कोणीच नाही, दही नाही ना, मायबाप सुद्धा आम्हाला असली तरी घेऊन देणार नाही. तू काय म्हणे हरी माझे नाही हरी. ते म्हणले नसल तरी चालते, पण चोरून या माये नवनीता नाही. तुम्ही जा चोरून तरी आणा, कसंही करा, काही करा, चोरून आणा, पण माझ्यासाठी आणा. सर्वांना काला मिळत नाही तेव्हा तिथे संतामुळे काला होतो. तिथे सुद्धा संत हजर आहेत, स्वतः तुकोबाराय हजर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी, नका सारू तुम्ही माझं पाया वेगळे. आम्हाला पाया वेगळे सारू नका बापा. संताच्या सांगण्यावर भगवान परमात्मा सर्व गोपाळांना काला देतात. पुन्हा शंका आहे महाराज, संत तेच तुकाराम महाराज तिथं पोचले कसे? आले ना शंका, त्याचं समाधान असा, तुकाराम महाराज प्रत्येक युगात होते. आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे विडेबाकडे हाती धरुणीकडे पाठे सदी वागविलो निद्रा करिता होतो पायी अवघीची लंका घातली तई वानर गोपाय गाई सगळे चारत फिरत असून त्याही युगामध्ये संत होते. तुकाराम महाराज त्यावेळेला गाई राखताना सुद्धा पांडुरंगासोबत होते, श्रीकृष्णासोबत होते. आणि संतांमुळे सर्व गोपाळांना काला मिळाला. तो आपला पहिला काला झाला बाबा, मान्य आहे. दुसरा काला वाळवंटात एकच टाई झाली चंद्रभागेचा वाळवंट आहे, सुंदर असा वाळवंट आहे तो चंद्रभागेचा. आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुंदर असं कीर्तन चालू आहे. कीर्तनकार कोण? हरिभक्त पारायण नामदेव महाराज. या कीर्तनाची विशेषता काय? आपल्या कीर्तनामध्ये कुत्रे बसतात इकडले तिकडे.
माणसं धडाचे बसत नाही, नाचणं दूर राहत. पण नामदेवाच्या कीर्तनात एक नवल आहे महाराज. कोणतं? नामदेव कीर्तन करे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे नाचे पांडुरंग, नाचता नाचता नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तन करतात. जनाबाई म्हणते, ज्ञानदेवा घ्या चाल, घ्या चाल. ज्ञानेश्वर महाराज चाल घेतात. ऐकाला गोरोबा काका, संत कबीर, सावतामाई, संत भानुदास महाराज असे जाणकार श्रोते आहेत. जोड्यानं कीर्तन चाललं, धमाक्यात कीर्तन चाललं, भगवंताचं नामस्मरण चाललं. कीर्तन एवढं रंगलं, जगातलं सर्वात बढिया कीर्तन. ऐकणारे कसे, गायन करणारे कसे, ऐकणार आणि कीर्तनकार कोण. आणि ह्या कीर्तनात देववाले नाचायला लागले. एवढे बेधुंद होऊन नाचले. याला नाचण्याची खूप सवय आहे. जिथं प्रेम दिसलं तिथं नसतं. तर गोपिका म्हणायच्या, ताक देईन तुला, ताक देईन, वाटीभर ताक, नाच. जो साऱ्या जगाला नाचतो तो त्या एवढ्याशा ताकासाठी नाचत होता. भक्तासाठी तो करतो, भक्ताचे लढिवाय तो पुरवतो. इथं नेमकं तेच झालं. नामदेवाचं प्रेममय ते कीर्तन चालू झालं. नामदेव भगवान नाचायला लागले. पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता 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 भगवंताचा तो पितांबर गळायला लागला. कबीरजीचं लक्ष होतं. कबीर बोले सावध होई. कबीरजी म्हणायला लागले, तुम्ही सावध व्हा. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध व्हा देवा. अहो काय 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 नाचणं आहे का काय? पितांबर घ्यायला लागला. सर्वजण बघतात, सर्वांच्या नजरा तुमच्याकडे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आजपर्यंत देवाला कुठे कुठे पाहिलं ना? आम्ही दररोज पाहतो आणि त्याला पाहून आनंद होतो. रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी. आम्ही त्याला दररोज पाहतो महाराज, दररोज पाहतो. दररोज मंदिरात जातो, त्याला पाहतो. आनंदाला पारावार म्हणजे अंगावरती रोमांच उठतात. माझ्या पंढरीराया कधी कधी असे पाहतात, ते पंढरीच्या वारीला जातात आणि जाता जातात जसं ते मुखदर्शन आधी झाले, मुखदर्शनापासून ते पायापर्यंत हंबरडा फोडतात. रडत 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 जातात. पांडुरंगा आलो भेटीला. आणि पहिलं दर्शन ते पायाला मिठी मारून करतात. पायाला मिठी मारून आणि मग वर पाहतात ते पांडुरंगाचं ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, Mother,
म्हणून आम्ही त्या पांडुरंगाला बघितलं. अनेक संत म्हणतात आम्ही नेहमीच बघत असतो बाबा. एक गवळण भुलली यमुनेच्या काठी पाणी ओढायला आली आणि त्या झाडाकडेच पाहत राहिली. एक जण गेला, म्हणले बाई तू आली कुठून, करते काय? म्हणजे मी आली पाणी भरायला, पण सगळे काही विसरले. का विसरलं? तर महाराज ते हरीने माझं चित्तहरण केलं ना. हरीने माझे हरिले चित्त भारत विसरले, असं झालं. म्हणजे कुठं आहे हरी? तो बघ तो बघ तो बघ तो बघ, तुला दिसत नाही का दादा? तो बघ. देवडा चरणी वाजवी तो बोलून गोपिका रमण स्वामी माझा देखील लागे माहे यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. तो बघा तो बघा, तो दिसतो ना मला. तो याने पाहला आणि पाहला मन मोहून गेलं. पाहिला 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 नंदात नंदना, पाहिला पाहिला नंदात नंदना, पाहिला पाहिला नंदात नंदना, पाहिला पाहिला आपण त्या भगवंताला अनेक ठिकाणी पाहिलं. गोकुळात पाहिलं, त्या भगवंताला लीला करताना पाहिलं. पंढरपुरात विटेवर उभा पाहिला. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या पांडुरंगाला सर्वत्र ठिकाणी बघितलं, पण अशा ठिकाणी आम्ही बघितलं नाही. असा नाचणारा पांडुरंग जो नाचतो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, एवढा नाचतो की त्याचा पितंबर सुद्धा गळून चाललेला आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. एवढा बेधुंद चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनात नाचणारा पांडुरंग आम्ही पाहला. आणि तो पांडुरंग पाहायला तू सुद्धा चल. अभंगाच्या पहिल्या चरणात चला बाई पांडुरंग
महाराज या ठिकाणी तुकाराम महाराज कोणत्या बाईला म्हणतात की चल चल वाळवंटात चल, वाळवंटात चल? कोणती बाई आहे त्यांची? त्यांची बायको का? बायकोला म्हणतात का ते चल वाळवंटात म्हणून? नाही नाही नाही, बायको तो वैकुंठाला यायला तयार नाही, तुम्ही वाळवंटाची गोष्ट करता. सौभाग्यवती आमच्या आई आहेत. आणि तुकोबा रायांचा हा परमार्थ जो मोठा केला तो जिजाबाईंनी. परंतु वैकुंठाला चला म्हटलं जिजाबाईला, म्हणाले नाही. जिजाबाईंना माहिती होतं का तुकोबारायाच वैकुंठावरून पुन्हा परत येणार, उपजुनिया पुरती काला खाऊ ते बात, म्हणून वैकुंठात नाही गेल्या. वाळवंटात जिजाबाईंना म्हटलं नाही की चला म्हणून. मग कोणा बहिणीला म्हटलं का? बाबा बहिणीला नाही म्हटलं. मग चला बाई चला बाई चला बाई चला बाई ही बाई म्हणतो. आधी हे सांगा महाराज, विठ्ठल विठ्ठल आपलं हे शरीर आहे ना बाबा, शरीर, हे शरीर घेतलं नाही. त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार चार महत्वपूर्ण बाबींचा समावेश. याच्यामध्ये मन महत्वाचं ठरतं. पण वेगळं सूत्र लावू आणखी. या शरीराला जर आपण रथ समजलं, रथी आत्मना रथी न विद्धी शरीर रथने बुद्धी तो सारथी विद्धी मन प्रग्रहणे वच. हे शरीर रथ आहे असं समजायचं आहे. शरीर रथ, आत्मा त्या रथामध्ये बसणारा सारथी आहे, म्हणजे मालक आहे रथाचा. मालक बसलाय, राजा आहे या रथाचा. बुद्धी तू सारथी, बुद्धी हे त्या रथाची सारथी आहे आणि मन त्या रथाचा लगाम आहे. जमलं? मग असं असताना या शरीराला म्हणजे या रथाला जर आपल्याला पांडुरंगाच्या मंदिरात न्यायचं आहे, इथून पंढरपूरला जायचं आहे, आपण रथात बसलेलो आहोत आणि बसलो रथावरती, रथ चाललेला आहे, आपण त्या रथावरती बसलेलो आहे, पंढरपूरला जायचं आहे. पण सारथ्यानं तो रथ पंढरपुरामध्ये न नेता पाकिस्तानमध्ये नेला तर पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. अगदी तसं ड्रायव्हर वर डिपेंड आहे. ड्रायव्हर जर चांगला, रस्ते जर माहीत असेल तर तो बरोबर घेऊन जाईल. मग या शरीराचा ड्रायव्हर बुद्धी आहे. सारथी बुद्धी तू सारथी विद्धी या बुद्धीवरती डिपेंड आहे. नाहीतर ही बुद्धी एवढी चंचल आहे महाराज, तुम्हाला का सांगू, बुद्धी चंचल नाही, बुद्धी स्थिर आहे, परंतु बुद्धीमध्ये वावरणारं ते मन एवढं चंचल आहे. ते बुद्धी जर सारथी आहे तर मन त्याचं लगाम आहे. म्हणून मन हे त्या बुद्धीला स्थिर बसू देत नाही, कधी इकडं कधी तिकडं ते हिंडत असतं. या बुद्धीला आपल्याला सांगावं लागणार आहे, म्हणजे सारथ्याला सांगावं लागणार आहे. सारथ्याला काय सांगावं लागेल? मालकांना की बाबा मला त्या पांडुरंगापर्यंत वाळवंटात घेऊन चाल, असा साधा सरळ भावार्थ भक्तीचा आहे, म्हणजे या पहिल्या चरणाचा आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्ही म्हणता चला बाई पांडुरंग, चला बाई पांडुरंग, पाहू वाळवंटी, पाहू वाळवंटी. ही बुद्धी आपल्याला वाळवंटापर्यंत नेते महाराज. पण बुद्धीचा अर्थ काय, नेमकी बुद्धी म्हणजे काय, त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची बुद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसती तसे. अर्जुना तेगा जाण, बुद्धी तू स्वतंत्र संपूर्ण आता वैखोन अव्यक्ताची. म्हणून बुद्धी म्हणजे नेमकी काय? जी तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची बुद्धी, जे आत्मया जीवाची संधी बसती तसे. अर्जुना ते का जाण, बुद्धी तू संपूर्ण आता ओळखना व्यक्त. जो अव्यक्ताची ओळखण करून देते, जी बुद्धी अव्यक्ताला ओळखते, जी बुद्धी परमेश्वराला जाणून घेते,
त्यालाच बुद्धी म्हणतात. नाहीतर दुसरी सुद्धा व्याख्या बुद्धीची आहे. सर्व व्यवहारी ज्ञान बुद्धी साधुदा स्मृतिर्नुभवच संस्कारजन्य ज्ञान स्मृती त्वधुन्य ज्ञानानुभव. एक वेगवेगळ्या हिशोबाने आपण जर बुद्धीचा विचार केला तर बुद्धीमध्ये दोन ज्ञानाचे पार्ट असतात. एक संस्कारजन्य ज्ञान असतं, एक यथार्थ ज्ञान असतं. आहे की नाही? संस्कारजन्य ज्ञान म्हणजे काय महाराज? जन्मोजन्मीच्या संस्कारानं मिळालेलं ज्ञान. जन्मोजन्मीच्या. तुम्ही बघा संत तुकाराम महाराज एवढे मोठे संत झाले, सगळे वैकुंठाला गेले, त्यांचं ज्ञान सुद्धा संस्कारजन्य आहे महाराज. किती संस्कारजन्य? प्रत्येक युगामध्ये भगवंताची भक्ती केली. हिरण्यकश्यपू कुळी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म याचा रामभक्त अंगत. भरते मारिलीला व्यापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला. कुब्जा नाम माझे देवी उद्धार केला. कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी आणि त्याचेच सेवे लागी दासी जन्मली दासी जनी. म्हणून प्रत्येक युगामध्ये त्या भगवंताच्या प्राप्तीचे संस्कार घेऊन जन्माला आलेले तुकोबाराया. प्रत्येक युगामध्ये हे संस्कार जन्य. यथार्थ ज्ञान म्हणजे काय? यथार्थ म्हणजे त्या भगवंताची प्राप्तीचं असणारं स्वयंपूर्ण ज्ञान, युगाचं ज्ञान, भक्तीचं ज्ञान आणि ज्ञानाचं ज्ञान. ज्ञानाचं ज्ञान म्हणजे काय? ज्ञानालाही ज्ञान असतात का? हो बाबा. त्या परमपित्याला जाणण्याचं ज्ञान. जे का ब्रह्मभूमपर्यंत साचार, जे जीवभूमी विरक्त, जे विधीपूर्वक संकल्पयुक्त, कर्म त्यागती संन्यासी, ऐसिया अधिकारा कारणी ज्ञानयोग प्रकट करणे. जे का निज ज्ञान साधने मज पावणे संजता. निज ज्ञान साधने स्वतःला जाणून घेणं, त्या भगवान परमात्म्याला जाणून घेणं, हे सुद्धा ज्ञान आहे. त्या भगवान परमात्म्याला जाणणं यालाच बुद्धी म्हणतात. टोटल आपण असा एक अर्थ काढू. विठ्ठल विठ्ठला. त्या भगवान परमात्म्याला जाणून घेण्याचं ज्ञान म्हणजे बुद्धी. कापूस कसा वेचायचा, भजी कशी काढायची, शिवी कशी द्यायची, या सगळ्या गोष्टीला ज्ञान लागतं. बगर काहीच नाही जगामध्ये. साधं पंचर दुरुस्तीचं काम करायला सुद्धा ज्ञान लागतं. पण हे ज्ञान ही बुद्धीची व्याख्या नाही. बुद्धीची व्याख्या पांडुरंगाला जाणून घेणं, त्या आत्मतत्वाला जाणून घेणं म्हणजे बुद्धी आहे महाराज. मग ही बुद्धी, हिला तुम्ही काय म्हणता महाराज? या बुद्धीला आज्ञा देता की चला बाई पांडुरंगी बुद्धी देवता, ओ बुद्धी माता तुम्ही एक काम कर, ओ बाईसाहेब एक काम कर, तू चल तू चल तू चल. पण कुठे चल? वायवंटात चल, चंद्रभागेच्या वायवंटात चल. पण बाई तू वायवंटात चल, पण का नेमकं वायवंटात का? पुन्हा प्रश्न आहे महाराज. वायवंटात नाही गेलो तर जमणार नाही का? एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर जमणार नाही का? एखाद्या जर आपण समजा घुमायला गेलो गार्डनमध्ये तर जमणार नाही का? म्हणले नाही महाराज, वायवंटातच. का का का? कारण त्याला कारण तुकोबरा देतो. तुका म्हणे वायवंट. वायवंटातच का बाबा? बुद्धीला असं का म्हटलं का? हे बुद्धी देवता, हे बुद्धिबाई तू की वायवंटातच चाल. वायवंटात का बाबा? इतर ठिकाणी का नाही? कारण वायवंट कसं आहे? बरवे, मीठ, उत्तम. बरवे काय? खूप चांगलं आहे बाबा तिथे. बरवे म्हणजे तिथे आपण काही पेरू शकतो. कारण की पेल्यावर ते तिथं जर आपण काही पेरलं तर ते उगवणार नाही, म्हणजे चांगलं आहे. ज्या ठिकाणी उगवणारच नाही, ज्या ठिकाणी उगवणारच नाही त्याचा दोष राहणार नाही. तुम्हाला सांगा, तुम्हाला जर म्हटलं की जा
इकडे बाजूला जाऊन बसा, तिकडे काय असेल काँग्रेस असेल, गवत असेल, भर पावसाच्या दिवसात बसायला लावलं तर सगळे गवतात जाऊन बसाल का तुम्ही? नाही बसणार. पण वाळवंटामध्ये जर पाणी नाही तर कोरडच कोरड आहे, तुम्ही जाऊन बसू शकता. तेथे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी उगवत नाही, म्हणून ते नीट आहे. ज्या ठिकाणी या 6 गोष्टीचा नाश होतो ते बरोबर आहे, बरोबर आहे, नीट आहे. नीट माने स्वच्छ आहे. आणि उत्तम ते भक्ती करण्यास उत्तम आहे. कारण संत समागमी करुणी आवडी करावी तातडीने परमार्थी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. महाराज तुम्ही म्हणता वाळवंटात चला, वाळवंटात चला, सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या, पण वाळवंटात तिथं हे महाराज मांडलेला काला, तिथे काला मांडलेला महाराज. काला मांडला म्हणजे काला काय मांडाचा विषय आहे का? काला कुठं मांडण्यासाठी आहे का? या काला मांडला, मांडला म्हणजे काय? मांडला म्हणजे बाबा इथं मिळणार आहे तुम्हाला, तो काला देणार आहे. मांडला म्हणजे सर्वांसाठी खुला आहे. सबके लिए खुला है दरबार है हमारा. सगळ्यासाठी आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, सबके लिए खुला है हमारा. मग काला एवढ्यांना पुरल का महाराज? नक्की पुरल, नक्की पुरल महाराज. कारण हे संतांनी बनवलेला काला ह्या कधी कमी ठरणार नाही. मग महाराज तू देणारा कंजूस असाल तर तुम्ही म्हणता संतांनी बनवलेला काला आहे, हा कोणाला अपुरं पडणार नाही, सर्वांना पोहोचेल. पण देणारा जर कंजूस असला, त्याने जर म्हटलं की नाही भाऊ थोडी बचत करावी, असं काही झालं तर म्हणले महाराज हा कमी पडणार नाही आणि देणारा कंजूस सुद्धा नाही. संत उदार तर महाराज संताकडचं ना खतम होणार आहे त्यांचा भंडारा, आणि ते उदार असल्या कारणानं काही काळजी करू नका. मग ज्या ठिकाणी उदारता आहे, ज्या ठिकाणी मोठे मोठे भंडार भरलेले आहे, तिथं लोकांची गर्दी नाही राहणार का? जे वाढताना तुम्ही बघा काय काय घरी आम्ही जातो की नाही जेवायला, तेव्हा ते पोळ्याचं जी कवडी असते ती आमच्या समोर आणून ठेवते आणि आम्हाला म्हणते महाराज ठेवू का, महाराज ठेवू का, महाराज ठेवू का. आम्हाला वाटतं हे ठेवते बा आमच्यावर, त्यापेक्षा नाही जेवलेलं बरं, ठेवू का म्हणते. मग आम्हाला म्हणायला लागतं बाई सब नका ठेवू, नाही तर आम्ही सुद्धा ठेवून देऊ. ठेवून म्हणजे काय, तुम्ही जर इथं ठेवून दिली आम्ही टाटा ठेवून देऊ, आम्ही काही खाणार नाही. काही पण वड्याच्या वेळी अशी विचारतात. आता आम्हाला ते थोडंसं बरं लागतं, पण चटका ते याचा चटका बनवतात का, मिरची वगैरे टाकतात त्याच्यामध्ये, थोडंसं ते आंबट वस्तू वगैरे टाकून छानपैकी चटका बनतो. आम्हाला म्हणतात काही ठिकाणी चटका देऊ का महाराज, चटका देऊ का महाराज. आता विचार द्या चटका देता बुवा, हे असं काय केलं आम्ही. पण सांगायचं तात्पर्य असं, वाढणारे असे वाटतात की आम्हाला असं वाटतं की जेवाव का नाही जेव. कोणी ते दौडी आमच्या समोर आणते, जेवणारे 5 जण राहते, दौडी म्हणजे 3च पोळ्या राहतात. विचार पडते अर्धी खाऊ का कोरभर खाऊ. मग त्या ठिकाणी डबल तो पाहुणा जाणार, अशा ठिकाणी डबल तो पाहुणा जाणार. पण संतांच्या ठिकाणी असं नसल्या कारणानं मांडलेला काला मांडला, पण भौतिक उपायांची वाटी. तुम्ही म्हणता महाराज संत उदार आहे, त्यांचे अनंत भंडार आहे, त्यांनी काला मांडलेला आहे, तिथं दाटी आहे म्हणता. पण या दाटीमध्ये रेंगरी चिंगरी होत नाही का?
बरोबर खातात का बफेसारखं खातात, उभ्यानं खातात? ते खातात तरी कसे? म्हणले महाराज मस्त खातात आणि मोठ्या प्रेमानं खातात. नवे नवे स्वतः खात नाही, एकामेकांना चारून देतात. आनंदे कवाडा देती आनंदे कवाडा देती आनंद कवाडा देती आनंद कवाडा देती नामनसी लहान थोर योग्य सकळी नामनसी लहान थोर योग्य सकळी कलाबाई पांडुरंग भाऊ कलाबाई पांडुरंग भाऊ वाढवते नामनसी लहान थोर योग्य सकळी नामनसी लहान थोर योग्य सकळी कलाबाई पांडुरंग तिथे मात्र नवल आहे, एवढी काय पण तिथे एक नवल होत आहे महाराज. काय काय नवल आहे महाराज? देती एकामुखी एक देती एकामुखी एक. संतांच्या दरबारामध्ये असं असतं, एकामेकाच्या मुखात देतात. नाहीतर सर्वसामान्याच्या दरबारात असं होत नाही. एक दृष्टांत सांगतो. तिघा मित्र यात्रेला गेले यात्रेला आणि तिथे ते मंदिर होतं काली मातेचं. तिघांचे मायनं त्यांच्या आईनं ते डब्बे दिले, डब्यामध्ये लाडू दिले आणि लाडू घेऊन ते त्यांचा प्रवास झाला. परत येताना त्यांच्या जवळचे लाडू खतम झाले. सध्या तुझ्या डब्यात रिकामा आहे रे, रिकामा आहे. गणप्या तुझ्या याच्यात केला उलटा, काहीच नाही म्हणले, तुला सुद्धा राहिला नाही. संदीप तुझ्या याच्यात रे, मी बघतो खोलला डब्बा. अरे एक लाडू आहे बा, आमचा जमला आता आम्ही लाडू खाणार म्हणला. खाऊ आम्ही आता लाडू. बाकीचे म्हणले का रे बा, आम्हाला भूक लागली, जवळ पैसे शिल्लक नाही, पैदलचा प्रवास करावा लागणार, भूक आम्हाला लागली, आम्हाला देणार बा. तो म्हणले नाही देणार, माझा लाडू मी खाणार. तो म्हणले बघ त्या दिवशी नाही का मी माझ्या पैशाने तुला चहा पाजला होता, आठवण बरोबर असं थोडंसं. म्हणले हो रे बरोबर आहे, तू चहा पाजला होता. आणि का रे त्या दिवशी मी समोसा चालला, ते विसरला का? तू समोसा चालला होता. मग आता एक काम कर ना, याच्यातलं देणार आहे थोडसा. तो म्हणले प्लीज मलाही देणार आहे. त्यांचं ते सुरू झालं. हे म्हणलं कसं रे, एवढसा लाडू याला वेळ तिघ जण खाऊ, आपली भूक विजल का आणखीन वाढल? मग काय करायचं म्हणलं, आपण एक काम करू म्हणलं, हे तिघा जणांना खाल्ल्यापेक्षा एक जण खाऊ म्हणले कोणी, त्याचा टॉस करू म्हणले. आपण टॉस केल्यापेक्षा एक काम करू ना, माझ्या दिमाखावून एक आयडिया म्हणले काय, आपण काही तिघ जण म्हणजे झोपून राहू. पहाटे ज्याला चांगलं स्वप्न पडेल ना लाडू खायचा. बस ते पहाटे झोपले म्हणजे रात्रीला झोपले, त्यांना काही झोप लागेना. मग पहाटेला थोडीशी झोप लागली. जशी झोप लागली एक जण उठला, एकानं दुसऱ्याच्या कंबरड्यात लाथ घातली. म्हणजे उठले, काय झालं भूकंप आला का? भूकंप नाही आला. आधी सांग तुला स्वप्न कसं पडलं? म्हणजे काय सांगा बाबा, माझ्या स्वप्नामध्ये ब्रह्मदेव आलता, त्याने ते सोन्याची लंका वगैरे बांधून दिली बाबा, मस्त मी आनंदात होतो. म्हणले छान स्वप्न पडलं रे तुला, तू सांग रे. तो झोपले होतो, त्याच्या पुन्हा कंबरड्यात मारली, दोन साईडने दोघांना मारली. उठला, अरे बापरे उठला. म्हणलं काय स्वप्न पडलं ते सांग. उठला म्हणले माझ्या स्वप्नामध्ये रंभा उर्वशी मेनका साऱ्या जणी आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत म्हणे मी लग्न केलं बाबा म्हणे, लाजत म्हणजे छान स्वप्न पडलं. तिसरा म्हणलं आता भरपूर झालं, तू सांग रे. म्हणले तुला कसं स्वप्न पडले? म्हणले मी सांगणार नाही. काय नाही म्हणले सांगणार नाही. म्हणले काऊन रे बुवा काय झालं? तर बुवा म्हणले मी जर स्वप्न सांगितलं ना तर तुम्ही मारान म्हणले. मला नाही मारणार, सांग तर स्वप्न. नाही मारान म्हणला, आधी वचन नाही की मारणार नाही. ठीक आहे म्हणले, दिलं वचन, आता सांग. मग तो स्वप्न सांगायला सुरुवात करतो. म्हणजे काही विचारू नको दादा, काल माझ्या स्वप्नामध्ये ते मोठारे डोळे, 11 चेहरा, गळ्यामध्ये ते माणसाचे मुंड असतात ना, नर मुंड ते होते, रुद्राक्षाच्या माया होत्या, तिला 8 हात होते, एका हातामध्ये त्रिशूल होता. आली माझ्याजवळ, माझ्या छातीवर लाट ठेवली आणि त्रिशूल नरड्यावर ठेवून हातभर जीभ बाहेर काढून मला म्हणाली उठ, लाडू खाता का नाही खात, लाडू खाता का नाही खात. अरे राजा म्हणे मी तर रात्रीच लाडू खाल्ला म्हणून तुम्ही कशासाठी बाहेर कशासाठी म्हणता म्हणले. आता तुम्ही मला एक सांगा, हे कुठले मित्र यांना दुसऱ्यांना काही लाडू द्यायचा आहे का? म्हणले नाही द्यायचा. अगदी असंच होतं. पुन्हा एक विनोद सांगून जातो मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये. आम्ही काही एका जणाच्या घरी की गेलो, त्याने बोलावलं आम्हाला, हे म्हणले चहा घ्यायला. आम्ही काही त्यांच्याकडे जाऊन बसलो, थोडा चहा वगैरे
आण म्हटलं लवकर. तो आतमध्ये गेला, बायकोला म्हणायला लागला, अगं चहा मांड, अगं चहा मांड, अगं चहा मांड. ती तर एवढी ओरडली ना, तुम्हाला काय कोणाला घेऊन येतं आपलं, चहा मांड पाणी मांड, चहा मांड पाणी मांड, लावला काय तुम्ही, नाही म्हणणार म्हणले चहा. आणि ते ऐकलं आम्ही. त्यानं लहानचं तोंड केलं, विचारलं तो आमच्यापर्यंत आला. आम्ही म्हटलं का रे बा, म्हटलं धुणे, अरे कॉलेजात तर म्हटलं वाघासारखा होता रे, अरे वाघासारखं होता ना कॉलेजामध्ये, तुझं पार माजर झालं रे. ते म्हणलं काय सांगा म्हणे महाराज, वाघ तर म्हणे मी तेव्हाही होतो म्हणे ना आताही वाघाचा आहे म्हणे, परत एवढा पडला म्हणे एक आता या वाघावर म्हणे दुर्गा देवी बसली म्हणले. आता लक्षात घ्या, हा माणूस आता चहा पाजू शकत नाही. बरं चहा पाजायला लागला, म्हणले पुन्हा तो परत गेला, बायकोच्या पायाच लागला आता साष्टांग नमस्कार. म्हणले माझी इज्जत कशाला घालवतो, त्याच्यापेक्षा एक काम करणं, म्हणले पाया लागतो तू चहा मांड. म्हणले ठीक आहे तुम्ही पाया लागताना म्हणले नाही तर चहा मांडतो म्हणले. ती चहा मांडायला सुरुवात तिने केली, एवढ्यांनी आवाज दिला, अहो इकडे या. बोलावलं, म्हणले चहा मांडायला लावलं मला खरं, पण का म्हणले साखर नाही ना, हे बघा साखर. तू म्हणले आताच माझ्या इज्जतीचा फालुदा केला, आता डबल मी ते 10 रुपयाची पुडी पावभर साखर आणायला दुकानात जाऊ का मी, माझ्या इज्जतीचा पुन्हा फालुदा करते का. याच्यापेक्षा एक काम कर, बगर साखरीचा बनव, बगर साखरीचा. ते म्हणले ठीक आहे, म्हणले बनवतो. तर बिगर साखरीचा त्यांनी चहा बनवला, चहा वगैरे आणून दिला, म्हणले घेऊन जा म्हणले चहा आता. पण बगर साखरीचा चहा तुम्ही म्हणले पाचता का, म्हणले तू काळजी नको करू, मी बरोबर करतो. तो आला चहा घेऊन आणि म्हणायला कसा लागला, हे म्हणे चहा द्या. सर्वांनी चहा वगैरे घेतले आणि मग काय म्हणायला लागला, पहा म्हणे चहा तर सर्वांजवळ आहे, पण याच्यामध्ये म्हणे गंमत आहे म्हणे. म्हणजे कुठली गंमत, याच्यामध्ये गंमत ही आहे का एका कपामध्ये म्हणे साखरच नाही म्हणली, बाकी सर्व कपामध्ये साखर आहे, फक्त एका कपामध्ये साखर नाही. आणि ज्याच्या कपामध्ये साखर नसेल त्याच्याकडे आपण सर्वजण संध्याकाळी जेवायला जाऊ म्हणले. ते घरवाले विचारे का गणपतराव तुमच्या कपात, म्हणले एवढी साखर टाका लागते, एवढी साखर. संपतराव तुम्ही, अरे बाबा डायबिटीज कोण मारता का काय, एकही जण सांगायला तयार नाही. आपल्या जवळचं कोणी देत नाही आणि दुसऱ्याला कोणी काही चारत नाही. पण इथं उलट आहे, आनंद कवय एकामुखी एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी, एकमेका देवमुखी सुखे घालो उंबरी. एकामेकाला मुठी देतात, का देतात, अनो मुखामध्ये घालून उंबरी का देतात, त्याच्या मागे कारण आहे बाबा. बघा हे काम वैष्णवाचं आहे. कसं काय वैष्णवाचं मी तुम्हाला सांगतो. काय झालं, एक बाय पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ते नास्तिक लोक, कारण की पंढरीला काय सारे भक्तच जातात काय, चोरं सुद्धा जातात, चोरं सुद्धा जातात, काही हौशे गौशे नवशे सुद्धा पंढरपूरला जातात. आणि ते गेले, सर्व वारकरी होते, पांढऱ्या पोशाखामधले ते वारकरी सर्व बघितले आणि नास्तिक लोक जीन्स पॅन्ट वगैरे ते सटरपटर घालून तिथे फिरायला गेलेले कॅमेरा वगैरे घेऊन. आणि हे 10-15 जण होते, ते आपले 10-15 वारकरी होते. 2 जण एका ठिकाणी बसले डब्बा खावा म्हणून. तर ते नास्तिक आहे कुठलं, म्हणलं का रे बा तुम्ही हे काय करता, काय कुठता, हे कुठलं ते कुठं, काय फायदा काय रे त्याच्यापेक्षा. म्हणलं आम्ही नाही का परवडलो का, आम्ही काही खातो काही राहतो कसं करतो आम्ही, त्याच्यापेक्षा आम्ही नाही का परवडलो. ते वारकरी म्हणायला लागले, बाबा तुम्हाला आम्ही समजावू शकत नाही बाबा, आम्हाला नाही समजवता येणार. तुम्हाला समजावता कसं येणार, तुम्हाला काही अक्कल तरी असते का. इथपर्यंत बोलणं झालं. एका वारकऱ्याचं डोकं खणलं, म्हणजे हात अक्कल काढायला लागला. तुम्हाला काय वाटते, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अक्कल आहे, तुम्ही जीन्स पॅन्ट घातला गाकाल घातला म्हणजे तुम्हाला जास्त अक्कल झाली का, नाही तर काय. मग चला म्हणले परीक्षा घेऊ. ठीक आहे म्हणले परीक्षा घेऊ. सगळ्यांनी डब्बे खोलले होते. आता परीक्षा घेऊ म्हणे, कोण बुद्धिवान आहे त्याच्याहून परीक्षा घेऊ म्हणली. तर ते एक काम करू, मग परीक्षा कशाची, मग आता जेवायला बसलो ना आपण,
सर्वांनी आतमध्ये बसून ते एका लाईनमध्ये त्यांना ते बसवलं. जीन्सवाले म्हणजे नास्तिक लोक, म्हणजे जीन्स घालणारे सर्व नास्तिक नाही, त्या कथेमधले नास्तिक लोक, त्यांना देव मान्य नव्हता असे लोक ते आपल्या घरगुती कपड्यामध्ये, आणि ते बसलेले होते सर्व. त्यांच्या समोर ते आपापले डब्बे त्यांनी खोललेले आहेत. म्हणले आता जेवा, पण थांबा म्हणले, असं नका जेवू, मी सांगतो तसं करा म्हणले. काय करायचं, एका हाताला जो उजवा हात आहे ना जेवण्याचा, त्याला इथपर्यंत काठी बांधली, उजव्या हाताला इथपर्यंत काठी बांधली, आणि डावा हात असा मागं बांधला सर्वांच्या. म्हणजे आता जेव्हा रे तो आपल्या डब्यामधून काढायची पोळी असं करायचा, पण खाताच ये ना, कसा खाणार, इथून इथपर्यंत काय बांधलेली आहे, काठी बांधलेली आहे, काठी काही वाक्य ना, आणि हा मग कसा खाणार, असा इथून टाके, मग त्याचं तोंड भरे, त्याचं नाक भरे, पूर्ण कपडे भरून गेले, पण एकही घास तोंडात गेला नाही, नाकात गेला. शिका देऊ परेशान झाले, काही ते डोळ्यामध्ये तिखट गेल्याने रडायला लागले, डोळे खराब झाले काही मंडळीचे. पण जेवता आलं. आता म्हणलं तुमचा नंबर आहे, आता तुम्ही कसे जेवता तर बघतो. यांचा नंबर झाला, यांना बसवलं एका लाईनीमध्ये. ते घास घेतला, त्यांना माहित आहे मी जर स्वतः खायला गेलो मला खाता येणार नाही, पण त्यांनी तो घास घेतला आणि समोरच्याच्या तोंडात भरवला. जेव्हा यांनी समोरच्याच्या तोंडात भरवला तेव्हा त्यांनी उचलला आणि त्यांनी सुद्धा त्याच्या तोंडात भरवला. 10 मिनिटांमध्ये यांचं जेवण कंप्लीट झालं. म्हणून असं करणारे वैष्णव, निका संभ्रम असे असणारे पक्के वैष्णव असतात, जे स्वतः त्यांना एक माहित आहे, आपण जर दुसऱ्याला चाललं तर दुसऱ्या आपल्याला चालणार, हे माहीत असल्या कारणानं आनंदी कवळ व्यक्ती एकामुखी एक, आणि हे सगळं करत असताना भेदभाव करत नाही. आम्हा विष्णूच्या दासा, येथे त्यांना भेदभाव वाटत नाही कुठल्या गोष्टीचा, त्यांना भेद वाटत नाही. लहान मोठे थोर कोणी का असं नाही, एकमेकाच्या मुखामध्ये घालतात, एकामेकाच्या पाया पडतात. म्हणून या ठिकाणी सुखी घालू हुंबरी, ते हे सगळं करून ना आनंदाने सुटले. काय हुंबरी घालतात, हुंबरी म्हणजे जो मस्तावलेला बैल कसा असतो पटामधला, तो कसा हुंबाळतो, कुठील सिंग मारतो, हुंबाळतो, मस्तीमध्ये राहतो, तसे आमचे वारकरी मुखामध्ये घास घालून आनंदे कवळ होती एकामुखी एक, न म्हणते सान थोर सगळी विठोबार बघा एवढं चांगलं संस्थान आहे, आणि मी इथं 7 दिवस राहिलो बाबा, 7 दिवस मी इथे राहिलो या संस्थानामध्ये. तर आम्हाला सुद्धा बाबाजीचा प्रत्यक्ष चमत्कार आमच्या लक्षात आलेला आहे. बाबाजी येथे प्रत्यक्ष संजीवन समाधीच्या रूपामध्ये जिवंत आहेत, अमर आहेत, आणि ते समाधीतून सर्वांना पावत आहेत. अशा या संस्थानाची भरभराटी व्हावी यासाठी अनेक जण सहकार्य करीत आहेत. तर मंडळाच्या वतीनं, या संस्थांच्या वतीनं आम्ही सुद्धा विनंती करतो की तुमच्या इच्छेप्रमाणे या संस्थानाला काही भेटवस्तू द्यायची असेल तर ते तुमच्यापर्यंत येत आहेत, त्यांच्यामध्ये ते जे काही स्वखुशी नाही ते टाका. पुरुष मंडळीकडे घ्या, अशी काही जबरदस्ती नाही, स्वखुशीनं टाकायचं आहे. पण तुमचं केलेलं दान कर्म सत्यकर्मी लागणार, बाबाजीच्या सेवेत लागणार, याचं जरा लक्ष असू द्या. विठ्ठल विठ्ठल. तर बघा तुम्ही लोकांनी आताच, मी तुम्हाला म्हटलं विठोबा रखमाई म्हणा, विठोबा रखमाई म्हणा, पण तुम्ही जरा लाजले, थोडंसं काही हात तुम्ही काही वर्त काही केलेला नाही, काहीच नाही. आता तुम्हाला सांगू नामाचं मोठं महत्त्व राहते बाबा. कसं महत्त्व राहते तुम्हाला एक सांगा. ते जेव्हा नवीन नवरे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगू का,
इकडे लक्ष द्या, सर्वांचं लक्ष आहे. धन्यवाद. ते नवीन नवीन नवरी जेव्हा येते ना घरामध्ये, ते नवीन नवीन नवरी येते आणि जशी नवीन नवीन नवरी आली घरामध्ये येते, त्याचे बाया आहेत ना त्या नवरदेवाकडच्या त्या तिला आडव्या होतात. म्हणलं बाई असं नाही जाऊ देणार म्हणते. ते म्हणले मग विचार काय? नाही म्हणे जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही म्हणले. का जाऊ देणार नाही? खाचा विचार आहे का? म्हणजे खाणारी नाही जाऊ देणार नाही. विचार काय आहे? म्हणले नाव घ्या लागते. काय नाव घ्या लागते? म्हणली नाव. अगं असं नाही, नवऱ्याचं नाव घे म्हणते. मग नवरा. अगं असं नाही बाई, उखाण्यात नाव घे. मग ती बाई बघा कशी उखाण्यात नाव घेते बघा. पाठांतर करायचा विचार आहे ना, एकटक पाहत आहे. व्हेरी गुड करा करा. हा छान उखाण आहे बघा. पाहती नवरी मग कशी त्या नवरदेवाचं नाव घेते बघा. आज घरात माझघर, आज घरात माझघर, माझघरात होती खुटी. आज घरात माझघर, माझघरात होती खुटी. खुटीला टांगलं घोंगडं. आज घरात माझघर, माझघरात होती खुटी. खुटीला टांगलं घोंगडं आणि संपतरावांचं नाव घेते दचकलं कोंबडं. बस. एकदा जर का संपतरावाचं नाव घेतलं तर जन्मभर त्या बाईला त्या नवऱ्यानं पोसावं लागते, आहे का नाही? जन्मभर. मग त्या बाईच्या अंगावर साडी फाटली राहू द्या, तिचे डोळे खोल गेलेले राहू द्या, तिची बिकट परिस्थिती राहू द्या, चिंता त्या नवऱ्याला पडते. अगदी असंच आपण जर भगवंताचं आवडीनं नाव घेतलं, आवडीने बाबा हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून सर्वांना आग्रह आहे, हात वर करा सर्वजण, सर्वजण हात वर करायचे, सर्वजण हात वर करा. बघा हे जे आहेत ना, आपण युट्यूब चॅनलला जाणार आहोत. आपण सर्व मंडळी हॉटस्पॉट नावाच्या युट्यूब चॅनलला जाणार आहोत. हॉटस्पॉट नावाचे युट्यूब चॅनलवाले औरंगाबादवरून आलेले आहेत. हां, तर सर्वांचे हात दिसू द्या. सर्वांनी एका आवाजात टाळी वाजवायची आहे आणि सर्वजण तिकडचे सर्व हात वर करा. सर्व मंडळी, सर्वांना हात आहे का? ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करायचा. हा म्हणा विठोबा सुंदर असा हा अभंग आहे. हा पूर्णचा पूर्ण आपल्याला सोडवता येणार नाही, कारण की वेळेचा अभाव आहे. पण तरीही सर्वचे सर्व अभंग हा आपण सोडवणार आहोत. येणार नाही तरी सोडवणार आहोत. कारण सर्व कीर्तनाला नियम असतात. सर्वसाधारण कीर्तनालाही नियम आहे. सर्वसाधारण कीर्तनाचा नियम भक्ती ज्ञाना विरिती इतरा गोष्टी कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विनाव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसा विषयीची ऐसी कीर्तन मर्यादा. संतांच्या घरची मर्यादा आहे, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या. भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या गोष्टी करणं हे सर्वसाधारण कीर्तनाचं. पण काल्याच्या कीर्तनाचा एक विशेष नियम आहे. कोणता? चरित्र
चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. देवाने जे भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं फक्त उच्चारण करायचं आहे, आचरण नाही. आचरण जर करण्याचा प्रयत्न केला तर मोठी फजिती होते बाबा, मोठी फजिती होते. एक फजिती सांगून जातो. एका ठिकाणी भागवत कथा चाललेली होती. भागवत कथेमध्ये महाराज सांगत होते ते काय झालं की ते पुतना आली, भगवंताचं लक्ष पुतणेकडे गेलं. माफ करा, ती कुब्जा आली, कुब्जा. तर ते कुब्जा दिसली, भगवंताचं लक्ष तिच्याकडे गेलं. भगवंताने तिला आवाज दिला, ओ सुंदरी, अरे किधर जा रही हो? थोडा चंदन हमें भी लगा दो. तिला वाटलं मला उभ्या आयुष्यामध्ये कोणी सुंदरी म्हटलेलं नाही, हा सुंदरी म्हणतो. तिला तर आनंदच झाला. ती गेली कृष्णापाशी. क्या बात है लल्ला, तुमने मुझे बोला क्या? बोले हाँ आप ही को बोला. बोले तुम सुंदरी? ओ सुंदरी, एक काम कर दो, मैंने माली से माला ली, धोबे से कपड़े ले लिए सिलाई वाले से, माला भी पहन ली. अभी क्या है कि अगर थोड़ा चंदन मिल जाता तो मैं बड़ा खूबसूरत लगता, मेरे शरीर से अच्छी अच्छी सुगंध आ जाती. और तुम्हारे हाथों में तो चंदन है, थोड़ा चंदन हमें भी लगा दो. ती म्हणायला लागली, नाही 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 बाप्पा, हे चंदन की नाही, हे चंदन ना राजा कंसासाठी आहे. त्याला जर माहिती झालं की मी हे चंदन तुला लावलं, तुम्हाला फासावर चढवेल, म्हणाल मी चंदन देणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले, सुंदरी थोडासा तो दिला दे. मग सुंदरीनं काय केलं, त्या कुब्जेनं थोडंसं चंदन भगवंताला लावून दिलं स्वतःच्या हाताने. भगवंताचा नियम आहे, घेसी तवा देसी ऐसास सुविधार. चंदन घेतला, आता हिला काय द्यावं म्हणून भगवंत विचार करतात. 3 ठिकाणी वाकडी कुब्जा, एका हनुवटीला, दुसऱ्या कमरेवर, तिसऱ्या पायावर पाय ठेवला, एक झटका मारला, वाकडी कुब्जा सरकी करून टाकली त्या झटक्यात. आता हेच कथा किसन्या नावाच्या भक्तानं ऐकलं, पुराण ऐकलं. किसन्या नाव, त्याचं नाव काय होतं, किसन्या, आणि त्याच्या बापाचं नाव वास्या होतं, वास्या. हे घरी गेलं, ते बुडी उन्हामध्ये बसली होती, तंबाखूने चुनाला होत. हा गेला, तिच्या हातात काठी होतं. जसा हा किसन्या त्याने दिसला, बुडी पाणी आणायला गेली. हा किसन्या म्हणते, आजी तू कोण तकलीफ घेतो, बस खाली, उठणं नाही होत ना अचानक, एक काम कर म्हणे, वाकडी आहे ना, मग एका झटक्यात सारखं करतो म्हणे. म्हणजे कसं करा दादा, एका झटक्यात तू काळजीच करू नको. म्हणजे माझं नाव काय, म्हणे किसना, बापाचं वास्या, मग काळजीच करायची नाही, मला फक्त आंघोळ करून येऊ दे म्हणे. ह्या गेला आंघोळ करायला, तेपर्यंत बुडी गावभर हिंडली. शेवंती ऐकलं का, मा नातू मोठा डॉक्टर झाला. कोण तो आला मगाशी, मला म्हणत होता एका झटक्यात दुरुस्त करतो म्हणे, काडीची गरज पडणार नाही. ते शेवंती काय म्हणे, माय बैजे म्हणे, तू दुरुस्त झाली का पहिला नंबर माझाच लावतो म्हणे. हो म्हणे, मी सांगून ठेवतो म्हणे का मला दुरुस्त केल्यावर पहिला नंबर शेवंतीचा लावतो. आणि ते आजूबाजू पूर्ण गावात घेऊन माझा नातू डॉक्टर झाला, परत आली. तेपर्यंत याचं अंग वगैरे धुवून स्नान वगैरे झालेलं आहे. आणि मग ये एका झटक्यात दुरुस्त करतो, फेक काढी, फेकली, उभी राय, वाकून उभी राहिली, वाकून नाही सरळ राय, कशी बशी राहिली, पकड मला. एक हात मानावर म्हणजे हनुवटीवर, दुसरा कमरेवर ठेवला, तिसरा पायावर पाय ठेवला. आता मन बोलो कृष्ण भगवान की जय म्हटलं, जो जोड्याचा झटका मारला, बुडीला मोडीवर ठेवलं. पट्टीने ॲम्ब्युलन्स बोलावलं, 108 वर फोन लावला, ॲम्ब्युलन्स बोलावलं, ते टाकलं ॲम्ब्युलन्स मध्ये. दुसऱ्या दिवशी बुडीची मयत निघाली. आणि ते जे म्हणे का नाही, तू दुरुस्त झाल्यावर पहिला नंबर माझाच लावजो, ते तर घरातच लपून बसली, तेरवी होईपर्यंत बाहेरच नाही गेली. तिला वाटलं दुसरा नंबर मायाचं. एवढं सगळं कशासाठी सांगितलं, हे कृष्णाचं चरित्र आचरण करायचं. कृष्णाचं चरित्र बघू, कृष्णाचं चरित्र आचरण नाही करायचं बाबा, कृष्णाचं चरित्र उच्चारण करायचं. आचरण केल्यानं काय होईल, अहो साधी एक बायको समायन होत नाही आपल्यानं. बघा माणसाचे, बघा लय जणाचे छप्पर उडले, डोक्यावर केस नाही राहिले, एका बायकोचा प्रताप. भगवान श्रीकृष्णाला 16,108 आहे, 2 करून पहा, मग कसे हालत होते ते सांगा आम्हाला. मग त्याचं चरित्र नाही. भगवान श्रीकृष्णाने म्हणतात 12 गाव अग्नी
ग्रहण केलं, आपल्या जण अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. एवढं सगळे का सांगतो महाराज? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करायचं, आचरण नाही. पण आपण अलतं बोलता आचरण करायला लागलोय. तुम्ही मला एक सांगावं, सांगा मला एक. हे मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, तुम्हाला सांगणार. हे जनजागृती आहे बाबा, जनजागृती अशी. तुम्हाला एक सांगा, वाढदिवस सर्वजण साजरा करता, कसे करता? हे आणतं ते शेणाच्या आकाराचं राहते, असं राहते ना, आकाराचं म्हणतो मी, शेणराजाच नाही म्हणतो, ते त्या आकाराचं राहते. पण ते गाईसारखं नाही राहत, गाईसारखं नाही राहत, ते म्हशीच्या असं राहते. आणि त्याच्यावर काय करते, ते मेणबत्त्या लावते. काय लावते? पण भोकणे झाले काय दिसत नाही का तुम्हाला? तिच्यावर खाली मेणबत्त्या लावावं लागते, पण तरी तिच्यावर काय लावतात? मेणबत्त्या लावतात. बरं, मेणबत्त्या लावल्यावर काय, तिथे एकटा थुकत नाही, ते थुकायला जावं लागते. तिथं एक नवीन प्रोसिजर आहे. तिथं जायला थुकायला गेलं का फुकता फुकता थुका सुद्धा उडते. बरं, एकट्याच्या थुकानं भागत नाही, 10-12 जण तिथं थुकाले पाहिजे. एकदा थुकणं झालं का मग त्याला येते टेस्ट. मग ते तो म्हणते मी नाही खात, मी नाही खात. तू खात कसा नाही? मग घेते जबरदस्ती त्या तोंडात घालते, हे खाय आता. त्याला वाढदिवस असं म्हणतात. तुम्ही मला एक सांगा बाबा, यालाच वाढदिवस म्हणतात का? वाढदिवस कशासाठी साजरा? वाढदिवस बाबा तुझ्या जीवनाची वाढ हो, यासाठी वाढदिवस आपण साजरा करतो. पण आपण जरा विचित्र जाऊ कोणी, का करतो, कशासाठी करतो, आपल्याला कळत नाही. थोडक्यात सांगून जातो. आता तुम्हाला एक सांगा, दिवा विझवणं शकून आहे का अपशकून आहे? दिवा विझवणं अपशकून आहे. दिवा लावणं काय? दिवा लावणं शकून आहे. अपशकून जर राहिलं असतं तर आपण जेव्हा आपली आई 7 वाजता दिवा लावते तेव्हा आपण सर्वजण तिथं धावत गेलो असतो, मी विझवणार असं म्हटलं असतं की नाही? पण कोणी जात नाही दिवाना, तो दिवा तसाच पेटू देतो. मग दिवा विझवणं अपशकून आहे. मग ज्याचा वाढदिवस आहे तो तुमच्या घरामध्ये जन्माला येऊन न धरतीवर बोज आहे का? अपशकुनी आहे का तो? लोक काही करते, तुम्ही तसंच करता का? अहो, दिवा विझवणं एवढा मोठा अपशकुन आहे, तुम्हाला काय सांगावं? दिवा विझवणं म्हणजे त्याचं आयुष्य घटून आहे बाबा. दुसरी गोष्ट, अहो आमच्या वरती जर साधी शीख आली कोणाच्या अंगावर शिकत नाही. असं एकदा आम्ही चाललो होतो तिकडे, ते कीर्तन आले, आमचे थोडे वादक मंडळी होते, एक गायक होते, एक वादक होते, हे नव्हते बरं, दुसरे होते. तर ते काय गंमत झाली, गर्दी होती, एवढी भयानक गर्दी होती की त्या मंडळीने सांगितलं की बाबा एवढी गर्दी आहे, बसायला जागा नाही. म्हणलं तुम्ही बसा, आम्ही उभे राहतो. ते दोघे जण उभे राहिले. एवढ्या म्हणजे एकाला शीख आली, त्यानं पाहिलं खिशामध्ये काही दिसत नाही, काय घरा तोंडासमोर. आपण जर शिकलो, लोकांच्या अंगावर उडते. म्हणून असं करता करता तो बघायला लागला, खिशात काही सापडलं नाही. शेवटी विचार करायला लागले त्यांच्या अंगावर उडेल. तर त्यांनी काय केलं, ते बाबा आहे ना दुसरे पखवाज झाले असे पकडून नाही, त्यांचं धोतरच ओढलं गडकीने. पण कुणाच्या अंगावर जाऊ दिलं, त्यांचा ताल झाला थोडासा. पण याला बरं काय असं करतात तुम्ही मला एक सांगा, ते किटाणू नाही जात का? जातात ना. म्हणून दिवा विझवून म्हणून वाढदिवस साजरा केल्यापेक्षा मी सांगतो तसा वाढदिवस करा. ज्या दिवशी तुमचा वाढदिवस आहे, त्या दिवशी काय करायचं? पहाटे उठायचं, देवाच्या पाया लागायचं, देवाला म्हणायचं की बाबा एक दिवस एकाच्या हातचा नाही रे, कोण कवा मराल काही भरोसाच नाही. आता होता थोड्या वेळानं नाही, असं चाललं. देवा तुम्हाला एवढे वर्ष जगवलं ना, तुझे अनंत उपकार झाले, अनंत उपकार आहे बाबा. एवढे वर्ष तुम्हाला जगवलं, आणखी मला काही वर्ष जगू दे, आणखी मला काही वर्ष पळू दे म्हणून देवाला प्रार्थना. दुसरा, आई बाबाच्या पाया लागायच्या, तुमच्यामुळे जग पाहिलं, तुमचे अनंत उपकार आहे. तिसरी स्टेप, ज्याचा वाढदिवस आहे त्याला चौरंगावर बसवा, त्याला पटावर बसवा, त्याच्यासमोर जेवढ्या दिवसाचा तो झाला तेवढे दिवे लावा, नाही तेवढे तर निदान एकतरी लावा. मग त्याचा औक्षण करा. त्याचं नाव काय? औक्षण. औक्षण काय ते ना नवरी नवरदेवाला करतात. पायापासून सुरुवात होते, टुबुक जमलं. याला औक्षण करण्यास त्याचं नावच औक्षण आहे. त्यांना काय होते? आयुष्य वाढते, त्याला औक्षण असं म्हणतात. अशा पद्धतीनं आपापल्या पोराचे आयुष्य वाढवा. आता तरणे पोरं मरायला लागले. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. हिंदू धर्म असं साधं सोधं नाही. आता तुम्हाला वाटत असेल की सर्वच्या सर्व जगामध्ये इंग्रजीचा बोलवाला आहे, पण इंग्रजीपेक्षा आमची मराठी ही सर्वश्रेष्ठ आहे महाराज. म्हणून काही वाटोळ केल्यापेक्षा, कोणतेही चरित्र उच्चारण केल्यापेक्षा श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करा. जग कसं वागते त्याच्या आपण कसं वागतो ते पहा. शेजारच्याची मुलगी काय म्हणते? मम्मी म्हणते, मम्मी आईला. ही म्हणते मला तू मम्मी म्हणत जा. अरे मम्मी शब्दाचा अर्थ मुर्दा होते ना मराठीमध्ये, मुर्दा. मम्मी
मम्मी म्हणजे मुर्दा. भर दिवसा आई आपल्या आईला मुर्दा म्हणते, बापाला पप्पा म्हणते. पप्पा ही अमेरिकन कुत्र्याचं नाव आहे, ते विलायती कुत्र्याचं नाव पप्पा आहे. तुम्हाला प्रमाणपणे सांगतो. गावरानी म्हटलं कुठेतरी चांगलं वाटतं म्हणून आपली मराठी संस्कृती कुठेतरी जोपासा. विठ्ठल विठ्ठल बस चरित्र ते उच्चारावे. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये असताना अनेक खोडी करतात. किती खोड्या करतात महाराज? भरपूर खोड्या करतात. कोणाच्या घरी जातात, दही दूध तूप लोणी चोरतात, कधी पकडले जातात, कधी धरले जातात. हे सगळं झाल्यानंतर यशोदामाई कंटाळून गेली याच्यावर येणाऱ्या आरोपामुळे. यशोदामाई नवस करती, एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती ती आली यशोदेशी. पुन्हा एकदा जेव्हा खोडी करायला लागतात तेव्हा आई म्हणतात का बाबा आता इथं राहू नको, वनात जा. भगवान परमात्मा वनात जातात आणि वनात गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळतात. ते अभंगाचं 3रं चरण आहे. हमामा उंबरी पावा वाजविली मोरी घेतला असे फेरा म्हणजे दांडोळी. हमामा उंबरी खेळता खेळता ते फेर घ्यायचे. फेर घेऊन काय करायचे? बासरी वाजवायच्या. खेळ झाला खेळ ना की भगवान परमात्मा अशी बासरी घेऊन उभे राहायचे. मामा उंबरी पावा वाजवती मोहरी घेतला असं फिरा म्हणजे घालून यारी. बस 3रं चरण. 4थं चरण पुष्पांच्या मुद्दल्या नरणारी. मुद्दल्या नरणारी म्हणजे काय? बघा, जेव्हा खेळ खेळता खेळता लगोरीचा खेळ चालला होता, चेंडू मारला जो फेकून, तो चेंडू जो पळाला यमुनेच्या डोहामध्ये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो डोहातून चेंडू आणायला जातात. चेंडू बाहेर काढला, पण चेंडू बाहेर काढला कसा? त्या कालियाचं मर्दन करायला लागलं. भगवान श्रीकृष्णाला कालियासोबत युद्ध खेळायला लागलं आणि तेव्हा आतून रक्ताच्या बुडबुड्या, जे विष होतं ते रसायनामुळे वर रक्तार्क दिसत होतं. रक्ताच्या बुडबुड्या वर येत होत्या. तर एक गोपाळ तिथे जाऊन सांगतो गोकुळामध्ये की बाबा बघ, कृष्ण पडला, रक्ताच्या बुडबुड्या निघतो. म्हणून सर्व गायी रडायला लागल्या, सर्व पक्षी रडायला लागले, सर्व जनावर रडायला लागले, गोपाळ रडायला लागले. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या कालिया नागावरून वर येतात तेव्हा त्यांना बघून लुटल्या नरणारी अवघ्या पशुरांनी विसरल्या देवभाव शंकराने. भगवान श्रीकृष्ण नाचायला लागले. त्या विसरल्या देवभाव, ते नाचणं पाहून देवभाव विसरल्या. आणि जी शंका होती रक्ताच्या बुडबुड्या कृष्णाच्या तर नाही, कृष्ण तर ठाक नाही झाला, ही शंका नाही चित्ती. पुढे काय झालं? पुन्हा तेथे लीला करत असताना गोवर्धनाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णाने सांगितलं इंद्राची पूजा करू नका, कोणाला लाच देऊ नका, गोवर्धनाची पूजा करा. गोवर्धनाची पूजा केली, दो पाऊस पडला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले चला, ज्याची पूजा केली त्यालाच मदत मागू. गोवर्धन पर्वताला वर उचललं, सर्वजणांचं रक्षण केलं. इंद्राचं पाणी खतम झालं आणि तो पुन्हा गोवर्धन खाली ठेवण्यात आला. तेव्हा आकाशातून वृष्टी झाली, पुष्पांचा वर्षाव झाली. यांची हे भगवंता तू आमचं रक्षण केलं, धन्यवाद. पण रक्षण करणाऱ्याला पती असं म्हणतात. म्हणून तुळशी गुंफून यमाना घालतील म्हणजे तेव्हा तू आमचं रक्षण केलंच ना, धन्यवाद आहे तुला. तू आमचं रक्षण केलं ना, तू धन्यवाद आहे. जो रक्षण करतो त्याला पती असं म्हणतात. आजपासून तू आमचा पती. तिथली तुळस घेतली, तिथेच माळा तयार केल्या, घातल्या, तुळशी गुंफून. हे सगळं झालं. आणि ह्या ज्या भगवंताच्या लीला, या भगवंताच्या लीला तिथं थांबत नव्हत्या. त्यांचा काल्याची लीला तर मोठी छान आहे. काल्या सर्वजणांचं ते काला वगैरे काढलं, सर्वजण ते एकमेकाच्या मुखामध्ये भरवतात. त्यांचा काल्याचं वर्णन शुभदेव करतात. वृद्धवेणू जठर पटयो वामे पर्णम रसून कल्पलाने विवेशू तेस्तीमध्ये स्वतरी स्व आसन मर्देसे स्वर्ग लोके मिशिते भगवाल केली. त्या काल्याचा आनंद करतो आकारा अवस्थेमध्ये भगवान परमात्मा सिंहरणीचं सिंह बाजूला सारलं, बासरी दिली, काल वर्तुळाकार अवस्थेमध्ये गोपाळ बसलेले आहे. भगवंतांनी सर्वांचा काला केला आणि त्यांच्या मुखामध्ये भरवतात स्मित हास्य करून. अशा पद्धतीचा हा देखावा पाहिला. आणि हा पाहिला तर त्यांच्यावरती पुष्पांचा वर्षाव झाली. आरती यांची दाटी, पुष्पांचा वर्षाव झाला. आणि हा यादवांचा राणा गोपी मनोहर राणा तुम्ही पाहायला चाला, चला बाई पांडुरंग ज्ञानेश्वर. वारे दोरी कडे
बसा खाली मागणे एक तुझं पती आहे देशोत्तरी पाय मराठी हॉटस्पॉट आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.